इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता आता जो क्लास आहे तो इयत्ता तिसरीचा इंग्लिशचा क्लास आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे, वोकॅब्युलरी शिकायची आहे. त्याच्यामध्ये वोकॅब्युलरी मध्ये आपण नवीन नवीन शब्दसंग्रह कसे आपले वाढतात ह्याच्याकडे आपण आज इथं जास्त लक्ष द्यायचं आहे. आता थोडक्यात आपल्याला तिसरीसाठी महत्वाचं वोकॅब्युलरी काय काय महत्वाचं आहे ते बघूया. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलात तर वोकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह. आपले शब्दसंग्रह आपण काय करायचे आहे त्याच्यामध्ये वाढवायचे आहे. आता शब्दसंग्रह म्हणजे थोडक्यात काय, आपण जे आपल्या एन्व्हायरमेंट आपण जो बघत असतो, परिसर जो बघत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला काही शब्द हे इंग्लिशमध्ये काय पाहिजेत, आले पाहिजेत, माहिती पाहिजेत. आता आपला एखादा सण आला तर त्या सणासाठी आपण कुठले, स्वातंत्र्य दिवस, तर आपण त्याला काय म्हणतो, इंडिपेंडन्स डे. म्हणजे आपल्या जर मेमरीमध्ये आपले वोकॅब्युलरी जर आपली म्हणजे ग्रोथ झाली किंवा शब्दसंग्रह जर आपला वाढला तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेच शब्द इंग्लिशमध्ये काय होणार, कठीण जाणार नाहीत, डिफिकल्ट आपल्याला ते वाटणार नाहीत. आणि आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये अतिशय छान प्रकारे इंग्लिशचा पेपर असू दे किंवा शब्द पाठांतर असू दे, अतिशय छान प्रकारे सोडवू शकतो. चला तर आज आपण वोकॅब्युलरी मध्ये काही शब्द पहिल्यांदा मी तुम्हाला देणार आहे. मग त्याच्या थ्रू आपण जर म्हंटल तर आता एखादा शब्द मी दिला, शब्द आहे ड्रायव्हर, DRIVER. तर ड्रायव्हर या शब्दाशी कोणता शब्द रिलेटेड होऊ शकतो, तर ड्रायव्हर या शब्दाशी कार, जे व्हेइकल्स आहेत ते शब्द आपण काय करू शकतो, कारण की कार ड्रायव्हर असेल तर कार चालवतो, ट्रक सुद्धा येऊ शकतो. म्हणजे ड्रायव्हर हा कशासाठी उपयोग होतो, व्हेइकल साठी उपयोग होतो. ट्रक चालवणे असू दे किंवा कार चालवणे असू दे, बस चालवणे असू दे, याच्यासाठी आपण हा ड्रायव्हरचा उपयोग होतो. म्हणजे ड्रायव्हरशी रिलेटेड वर्ड्स म्हणजे वोकॅब्युलरी मध्ये आपण असे शब्द वापरू शकतो. आता त्याच्यानंतर बघा डान्सर, DANCER. डान्सर हा एक शब्द आहे. मग डान्सर डान्सर कोण असतो, डान्सर कशाशी रिलेटेड शब्द आहे, तर डान्सशी रिलेटेड आहे. बघा, डान्सर कशाशी रिलेटेड आहे, डान्स या शब्दासाठी डान्सर हा शब्द रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर लेफ्ट, असे म्हणजे वोकॅब्युलरी आहे. लेफ्ट, लेफ्ट साठी आपण काय म्हणतो, राईट, RIGH. बरीच मुलं WRITE लिहितात, पण लेफ्ट राईट, दिस इज द करेक्ट वर्ड. देन फॉरवर्ड, फॉरवर्ड बॅकवर्ड, फॉरवर्ड बॅकवर्ड हा शब्द त्याच्याशी बरोबर रिलेटेड आहे किंवा त्याच्यामध्ये शब्दसंग्रह आहे. मूनचा काय येणार सांगा, मून स्टार, म्हणजे काय, मूनशी स्टार, STAR, स्टार. स्टार्स म्हणजे काय, चांदणे. स्कायशी रिलेटेड काय यार, मग आपण जर बघितलं स्कायशी मून स्टार. ओके, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ज्याच्या रिलेटेड शब्द आहेत ते आपण इथं लिहू शकतो. त्याच्यानंतर आहे क्रिकेट. क्रिकेटसाठी आपण कोणता शब्द वापरू शकतो, क्रिकेट, CRICKET. क्रिकेट साठी आपण प्ले. व्हॉलीबॉल, व्हॉलीबॉल साठी सुद्धा आपण काय वापरू शकतो, प्ले हा शब्द वापरू शकतो. त्याच्यानंतर बघा ग्राउंड साठी सुद्धा प्ले हा शब्द वापरता येतो आपल्याला. इथं घ्या ग्राउंड साठी, GROUND, ग्राउंड साठी सुद्धा प्ले हा शब्द आपल्याला वापरता येतो. गर्ल, बॉय. आता लॉक या शब्दासाठी काय होऊ शकतो रे, लॉक, LOCK, लॉक, KEY, की. लॉक साठी काय होतो, की. त्याच्यानंतर बघा लॉस्ट, फाउंड, लॉस्ट, फाउंड, हे शब्द आपण काय करायचे आहे त्याच्यामध्ये वोकॅब्युलरी शब्दसंग्रहामध्ये लिहायचं आहे. आता इंक, इंक शी रिलेटेड काय येणार, पॉट, इंक पॉट असं म्हणतो बघा आपण, इंक पॉट असे शब्द आहेत. इन, आउट, बॉय, गर्ल, पॉट, पॅन, पॉट, POT, पॉट, PAN, पॅन, हे शब्द आहेत. म्हणजे वोकॅब्युलरी शब्दसंग्रहामध्ये शब्द आहेत. आता फक्त तुम्हाला काय सांगितले, हे शब्द मी सांगितलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा हिअर, देअर, ग्राउंड, प्ले. आता हे शब्द परत एकदा मी तुम्हाला सांगणार आहे. वोकॅब्युलरी आपल्याला हा लेसन आहे,
दुसरा लेसन आहे vocabulary. See students, here is the some words and related to another words. Okay. Driver, car. Dancer, dance. Left, right. Forward, backward. Moon, star. Sky, moon. त्याच्यानंतर स्टार. STAR, स्टार. पॉट, पॅन. त्याच्यानंतर क्रिकेट, प्ले, व्हॉलीबॉल, क्रिकेट ग्राउंड, या सगळ्यासाठीचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? प्ले करायसाठी होतो, खेळण्यासाठी होतो. ओके. त्याच्यानंतर लॉक. लॉक म्हणजे काय? कुलूप. लॉक मीन्स व्हॉट? कुलूप. की मीन्स किल्ली. देन लॉस्ट, फाउंड. लॉस्ट म्हणजे हरवणे, फाउंड म्हणजे काय? सापडणे. त्याच्यानंतर इंक पॉट. इंक म्हणजे शाई आणि पॉट म्हणजे शाईची बाटली असा होतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे इथं? इथं काय करायचं आहे? त्याच्याशी रिलेटेड शब्द आपल्याला शोधायचे आहेत. आता हे काय करू शकता? हे शब्द तुम्ही आता इथं लिहायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित कोणते प्रश्न आपल्याला पडतात, आता ते प्रश्न मी तुम्हाला काय करणार आहे? समजावून देणार आहे. पहिल्यांदा हे रिलेटेड शब्द तुम्ही लिहून घेऊ शकता. लिहून घ्या. हे शब्द दिलेले आहेत ते लिहून घ्या. बघा, शब्द दिलेले आहेत. मी थर्ड स्टँडर्ड, ड्रायव्हर, कार, ट्रक, बस, हे शब्द तुम्ही लिहून घ्या. आणि त्या शब्दावर आधारित प्रश्न मी तुम्हाला देणार आहे आता. अजून त्याच्यानंतर अजून तुम्ही ह्याच्यामध्ये शब्द म्हणजे ऍड कुठले करू शकता? तर बर्ड, बर्ड, ट्री, सोप, बाथ. सोप म्हणजे काय? साबण. बाथ म्हणजे काय? तर आंघोळ. अशा प्रकारे शब्द आपण ह्याच्यामध्ये. सीट, चेअर म्हणजे बसण्यासाठी आपल्याला चेअरचा उपयोग होतो. सीट, चेअर असा आपण सुद्धा काय करू शकतो? आपला काय होतो? उपयोग सुद्धा आपल्याला इथं होतो. त्याच्यानंतर याच्यावर विचारले जाणारे शब्द, प्रश्न कसे विचारतात बघा. वी यूज, सी द क्वेश्चन्स. वी यूज, वी यूज this thing for cleaning our teeth. We use these things for cleaning our teeth. First option C, broom. Second, brush. Third option soap. And fourth option pump. Second, complete the आता काय करूया?
वी राईट ऑन इट, हे बघा, वी राईट ऑन इट. Now I will give you here, we write on it. Yes, you have to fill the blanks with the proper options. Second T, third O, fourth option B. Okay. Third question, first question, second question, and now the third question. Your father's brother is yours father's brother is your dash dash dash. First auntie, second father, third brother, and fourth uncle. Your father's brother is your. I will explain this question. You have to write the answers. Okay. We use these things for cleaning our teeth. Use म्हणजे काय, वापरणे. Use म्हणजे काय, वापरणे. आम्ही, we means आम्ही, we use म्हणजे वापरणे. क्लिनिंग अवर टीथ, क्लिनिंग म्हणजे स्वच्छ करण्यासाठी आपण ह्या वस्तू, थिंग्स म्हणजे काय, वस्तू, आपण या वस्तू काय करतो, ही खाली दिलेल्या वस्तूपैकी आपण दात स्वच्छ करण्यासाठी वापरतो. ओके स्टुडंट्स, नाउ यू हॅव टू चूज युअर आन्सर. मी आता याच्यामध्ये कोणतंही उत्तर सांगणार नाहीये, तुम्ही ते वाचून प्रोनाउन्स करून त्याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 मिनिट वेळ देणार आहे. वी राईट ऑन इट NO dash. Here is the question. See, here is the question. We write on it. Here is the question. NO dash E B double OK. Option is here now available. हे टिक केलेले आहेत ते ऑप्शन आहेत बघा, हे ऑप्शन आहेत. युअर फादर्स ब्रदर इज युअर. तुमच्या वडिलांचे भाऊ तुमचे कोण, तुमच्या वडिलांचे भाऊ तुमचे कोण. आंटी, फादर, ब्रदर अँड अंकल. ऑल क्वेश्चन आर इन इंग्लिश, सो यू हॅव टू चूज युअर आन्सर. 1-2 मिनिटं बघूया तुम्हाला तुमचे उत्तर येतात का लिहायला. फक्त 1-2 मिनिटं वेळ, लगेच मी चालू करणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक जर उत्तर सांगितलं तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही गेस करणार नाही उत्तर, तुम्ही याचं उत्तर गेस करायचं आहे. अगदी सोपं आहे. वोकॅब्युलरी मध्ये आपल्याला आतापासूनच छान इंग्लिश शिकायचं आहे. बघा, वी यूज दिस थिंग्स फॉर अवर टीथ. आपलं दात स्वच्छ करण्यासाठी आपण कोणत्या वस्तूचा वापर करतो. ब्रूम. आता या ब्रूम याचा अर्थ आहे झाडू. ब्रश, टूथब्रश जो आपण दात घासण्यासाठी वापरतो. यू हॅव टू यूज दिस ब्रश फॉर क्लिनिंग अवर टीथ. सोप, साबण. पंप, पंप आपण हवा भरण्यासाठी वापरतो. सो हियर इज द करेक्ट आन्सर इज ब्रश. Here is the correct answer is brush is the correct answer. We write on it. We write on it. आपण ह्याच्यावर काय करतो, लिहितो.
आम्ही काय करतो ह्याच्यावर लिहितो NOTEBOOK बुक. आपण कशावर लिहितो तर नोटबुक हे कम्प्लीट याचं स्पेलिंग आहे काय येणार NOTEBOOK. युअर फादर्स ब्रदर इज युअर, तुमच्या वडिलांचे भाऊ, तुमच्या वडिलांचे भाऊ तुमचे कोण असतात अंकल आंटी नो बिकॉज युअर फादर्स ब्रदर्स वाईफ इज युअर यू इज युअर आंटी. म्हणजे तुमच्या वडिलांच्या भावाची बायको ही तुमची काकी असते. युअर फादर्स ब्रदर इज युअर फादर नो, युअर फादर्स फादर इज युअर फादर, आंटी ऑल्सो नॉट करेक्ट. युअर फादर्स ब्रदर इज युअर ब्रदर नो, युअर फादर्स ब्रदर इज युअर, करेक्ट आन्सर इज अंकल. Your father's brother is your uncle. So the correct answer is uncle. So here students, option number 4 is the correct answer. Here we use these things for cleaning our toothbrush. We write on it that is notebook and your father's brother is your. Okay. Next. See student next. You have to choose the correct spelling of the from the options. मीन्स परिचित शब्द असलेलं स्पेलिंग तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे की परिचित शब्द असलेलं स्पेलिंग तुम्हाला लिहायचं आहे. याच्यामध्ये बघा यू हॅव टू चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ दिस ऑप्शन्स. ओके. फर्स्ट MATH, second MACH, third MAH, and fourth MATCH. Okay. No, next NOE, second NOL, third NOTE, fourth OTOT, third question number third BALI, second, third, fourth. Next question. तर इथं 4 क्वेश्चन दिलेले आहेत. योग्य स्पेलिंग असलेला शब्द तुम्ही निवडायचा आहे आणि त्या पद्धतीने योग्य ऑप्शन कोणता आहे त्याच्यामध्ये स्पेलिंग तुम्ही परिचित असलेला शब्द हा तुम्ही चूज करायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये चूज करू शकता योग्य कुठला ऑप्शन आहे. फर्स्ट ऑप्शन MATH अशा प्रकारे आहे, चूज करू शकता तुम्ही. याची योग्य उत्तर तुम्ही लिहायची आहेत. MATH, MATH, MAH, MATCH यांची योग्य उत्तरे तुम्ही लिहू शकता.
बघा आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर MATH याचा अर्थ लागत नाही, MACH याचा अर्थ लागत नाही, MEH याचा पण अर्थ लागत नाही, MATCH मॅच हा बरोबर प्रोनाउन्सिएशन आणि बरोबर स्पेलिंग असलेला काय आहे ऑप्शन आहे NOU, हा पण नाही, NOL आणि OT ऑट हा सुद्धा कोणताही शब्दाचा अर्थ नाही, NOTE नोट हा बरोबर अर्थाचा शब्द आहे। त्याच्यानंतर बघा GELI, GLLI, GLI हा सुद्धा कोणताही बरोबर अर्थ नाही आहे। तर GIRL गर्ल हे बरोबर उत्तर ह्याचं आहे। त्याच्यामध्ये COLR, CORE, COLOUR, CORL हा सुद्धा कोणता नाही, तर याच्यामध्ये COLOUR कलर हा बरोबर करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द आहे, म्हणून ह्याच्यामध्ये कलर हा आपण काय करायचा आहे बरोबर स्पेलिंग असलेला शब्द करायचा आहे। याच्यामध्ये NOT नोट, MATCH मॅच हे बरोबर आहे। आता बघा ह्याच्यानंतर अजून ह्याच्यापेक्षा आता हे प्रश्न प्रकाराचे मी 2-3 प्रकार इथं तुम्हाला समोर दाखवलेले आहेत। आता ह्याच्यापेक्षा वेगळे आणि काय प्रश्न पडू शकतात हे सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये बघूया। तर कलर या शब्दासाठी बघा आता इथे कलर COLOUR कलर या शब्दासाठी आपण काय करायचं आहे योग्य पर्याय निवडायचा आहे। कलर, 2 नंबर बॉक्स, स्पून, ड्रॉइंग, 4th पेन। नेक्स्ट त्याच्यानंतर अप, डाऊन, मग लेफ्ट साठी कोणता येणार आहे, लेफ्ट साठी सोपे शब्दांचे मी पर्याय देणार नाहीये। आता यू हॅव टू चूज द आता वेगळा पर्याय असलेला शब्द तुम्हाला इथे शोधायचा आहे। 1 नंबर टेबल, 2 नंबर ब्रदर, तिसरा आहे सिस्टर, 4th आहे फादर। ओके नेक्स्ट टेस्ट, टेस्टशी संबंधित खालीलपैकी कोणता ऑप्शन मॅच होऊ शकतो बघा। टेस्टशी संबंधित आय, लेग, हँड and 4th tongue। Fourth option is tongue। So students, here is again 4 questions is here, you have to choose the correct option for this। कलर साठी कोणता तुम्ही याच्यामध्ये ऑप्शन चूज करू शकता, अप, डाऊन, लाईक दॅट, लेफ्ट कोणतं येऊ शकतं याला मी ऑप्शन दिलेलं नाहीये। नेक्स्ट टेबल, ब्रदर, सिस्टर, फादर याच्यासाठी तुम्ही कोणता ऑप्शन चूज करू शकता। टेस्ट साठी कोणता पर्याय तुम्हाला मॅच होऊ शकतो हे तुम्ही द्यायचं। टेस्ट, आय, लेग, हँड अँड टंग कोणता शब्द मॅच होतो ते तुम्ही लिहायचं आहे।
आता चूज करा तुम्हाला याच्यामधलं 1-2 मिनिटं परत तुम्हाला प्रश्न, जर सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दिली तर तुम्ही काय करू शकताय, स्वतः उत्तर शोधू शकत नाही, त्यामुळे तुम्ही स्वतः उत्तर याचं लिहायचं आहे. ओके स्टुडंट्स, कलर या शब्दाशी संबंधित शब्द कोणता येणार आहे? तर ड्रॉइंग हा शब्द येणार आहे, कारण कलर असेल तरच आपण ड्रॉइंग करू शकतो. नॉट बॉक्स, नॉट स्पून, नॉट पेन. अप डाऊन, अप आणि डाऊन या शब्दासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर अप डाऊन हे करेक्ट नाही आहे, बरोबर आहे. ऑपोजिट वर्ड्स आहेत लेफ्ट राईट. नेक्स्ट टेबल, ब्रदर सिस्टर अँड फादर. त्याच्यामध्ये टेबल हे बरोबर ऑड मॅन आउट आपण ज्याला म्हणतो, हे ऑड मॅन आउट टेबल आहे. ब्रदर सिस्टर अँड फादर, दिस वर्ड इज रिलेटेड टू रिलेशन. टेस्ट, आय, लेग, हँड, टंग. आपण टेस्ट कशाने घेतो, तर टंगनी घेतो, म्हणजे आपल्या जिभेने टेस्ट घेतो. त्यासाठी आपल्याला टेस्ट या शब्दासाठी टंग आहे. तर रात्री घेणाऱ्या आहाराला आपण काय म्हणतो सांगा? रात्री जो आपण आहार घेतो त्याला आपण काय म्हणतो? लंच. सेकंड ब्रेकफास्ट. थर्ड डिनर. प्रॉपर नाव सांगायचं आहे त्याच्यामध्ये की रात्री घेणाऱ्या आहाराला आपण काय म्हणतो? फूड. त्याच्यानंतर बघा, शिक्षक कडूने कशावर लिहितात? ब्लॅकबोर्ड. सेकंड चेअर. थर्ड हँड. फोर्थ वॉल. या 2 प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत बघा. लंच, ब्रेकफास्ट, डिनर, फूड, ऑड मॅन आउट. म्हणजे ह्याचा हा प्रश्न कोणता विचारलेला होता की रात्री जो आहार आपण घेतो त्याला आपण काय म्हणतो? तर आणि नेक्स्ट आहे तो शिक्षक काय करतात, शिकवताना कशावर लिहितात, हा आपल्याला प्रश्न इथे विचारलेला आहे. तर याचं उत्तर सांगायचं आहे तुम्ही. चला आपल्या आता ह्या घटकावर जेवढे सिलेक्ट द वर्ड दॅट इज रिलेटेड टू मॅन. आता मॅन या शब्दासाठी खालील शब्द कोणता रिलेटेड होऊ शकतो बघा. टेल. सेकंड आहे याच्यामध्ये ट्रक. थर्ड आहे बिग. आणि फोर्थ आहे हेड. मॅन या शब्दासाठी कोणता रिलेटेड शब्द आहे बघा. 1-2 मिनिटं वेळ. आपल्या ह्या सिलेबस वरचे सगळे प्रश्न आता झालेले आहेत. बघा प्रश्न बघा. लंच, ब्रेकफास्ट, डिनर, फूड. लंच आपण रात्रीच्या जेवणाला काय म्हणतो? डिनर म्हणतो. फूड म्हणजे आपलं एक प्रकारचं जेवण आहे. ब्रेकफास्ट सकाळी जो आपण न्याहारी करतो किंवा सकाळचा जो नाश्ता करतो
त्याला आपण ब्रेकफास्ट म्हणतो. लंच हा दुपारच्या जेवणाला आपण लंच म्हणतो आणि रात्रीच्या जेवणाला आपण डिनर म्हणतो. सकाळी जी आपण न्याहारी करतो किंवा लपशा थोडासा नाश्ता करतो त्याला ब्रेकफास्ट. शिक्षक ज्याच्यावर लिहितात त्याला आपण ब्लॅकबोर्ड म्हणतो. चेअर, हँड, वॉल हे त्याच्याशी रिलेटेड नाहीये. मॅनशी रिलेटेड वर्ड आहे हेड. आणखी मॅनला टेल असते का, शेपूट असते का, नाही. ट्रक, बीक, बीक म्हणजे काय, चोच असते का, तर नाही. मॅनशी रिलेटेड शब्द आहे हेड. आलं लक्षात? तर अशा प्रकारे तुम्हाला काय करतात, वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. सिलेक्ट द रिलेटेड वर्ड टू वुमन. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन असतात, तो ऑप्शन तुम्हाला वाचता आले पाहिजेत. जर व्यवस्थित ऑप्शन जर तुम्हाला वाचता आले तर तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये काय करू शकताय, प्रश्न सोडवू शकताय. आपला इयत्ता तिसरीचा इंग्लिशचं लेक्चर होतं, त्याच्यामध्ये वोकॅबलरी हा लेसन आज आपण इथे घेतलेला आहे. आता आपण काय करायचंय, वोकॅबलरी हा घटक सोडवताना जसे तसे प्रश्न आहेत तसे तुम्ही त्याच्यावर लिहायचे आहेत. आणि तुम्ही काय करू शकता, ते प्रश्न लिहून त्याची उत्तर तुम्ही लिहायचे. कंपल्सरी प्रश्न लिहायचे आणि उत्तर सुद्धा वहीमध्ये लिहायचे आहेत. आपण काय करूया, आता इथंच थांबूया. आज आपला इयत्ता तिसरीचा कोणतं लेक्चर होतं, इंग्लिशचं होतं. इंग्लिश होतं ते आपण आता काय घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये वोकॅबलरी हा लेसन होता. आता आपण काय करू, इथेच थांबूया. ओके स्टुडंट्स, थँक्यू.